पण यांना जनतेची भीती राहिली असती तर यांनी परभणीमध्ये बेकसूर लोकांवर अमानुष लाठीचार्ज केला नसता। ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, मुख्यमंत्री काल पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते, मी ऐकत होतो की जो कोणी तोडफोड करेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। मग त्यांच्या पोलिसांनीच तोडफोड केलेली आहे, पोलिसांनीच त्या ठिकाणी लोकांना लाठीचार्ज केलेला आहे, ते दिसत आहे, त्याचे व्हिडिओ पण आपल्या माध्यमातून दाखवले गेले। प्रसिद्ध तबला वादक पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांचा निधन झाल्याची बातमी ही समजली। खऱ्या अर्थानं तबल्यापासून ताल वेगळा झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होईल तशाच प्रकारची पोकळी ही त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे। तबला वादनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप हे जाकीर हुसेन साहेबांनी दिलं आणि जवळपास 3 पिढ्यांना त्यांच्या मैफिलीने मंत्रमुग्ध केलं। त्यांचा तो बाज, त्यांचा तो आविर्भाव आणि त्यांच्या बोटातली जादू हे बघणं म्हणजे एक पर्वणी होती आणि लाखो लाखो तरुणांना त्यांनी तबला वादनाकडे आकृष्ट केलं आणि प्रत्येक तबला वादकाचा एकच ध्येय असायचं की मला उस्ताद जाकीर हुसेन यांच्यासारखा तबला वाजवायचा आहे। खरं तर मी असं म्हणेन की ही अशी क्षती आहे की जी कधी भरून निघू शकत नाही। त्यांच्याकडनं प्रेरणा घेतलेले त्यांच्या कुटुंबातील मंडळी असतील किंवा इतरही अनेक शिष्य असतील, यांच्या माध्यमातनं त्यांचं तबला वादनाची पद्धती ही चिरकाल जिवंत राहील। पण आता मैफिलीमध्ये ते दिसणार नाहीत ही खंत मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल। मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व शामील आहोत एवढंच या प्रसंगी बोलतो। 35,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत, त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील। आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प 6 लाख कोटीपेक्षा मोठा आहे। जेव्हा आपला अर्थसंकल्प 2-2.5 लाख कोटीचा होता तेव्हाही आपण 15,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडायचो आणि विशेषतः जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे। कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो, आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की 35,000 कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत। योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू। महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता 48 GR हे आमच्या सरकारने काढले। मी आणि शिंदेसाहेब असताना महाज्योतीची स्थापना असेल, 52 हॉस्टेल असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, PhDची व्यवस्था असेल, वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल, रोजगाराची व्यवस्था असेल, सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत। काँग्रेसला दाखवण्यासारखं एकही काम नाही। सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात
न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे। शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात। त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात। सुदृढ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत। त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही। बघा, या राज्याच्या जनतेच्या भावना आहेत। विधानसभा असो की लोकसभा असो, या जनतेच्या भावनाचं एक प्रतीक असतं आणि विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना सभागृहात ठेवणं, त्या सभागृहाच्या बाहेर ठेवणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करू। माटणवाडी असेल की महाराष्ट्रामधल्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये आणि शहरामध्ये जनतेमधला रोष आपल्याला पाहायला मिळतो आहे। परवा नाशिकमध्ये सुद्धा लाखो लोकांनी त्या ठिकाणी या ईव्हीएम विरोधात प्रदर्शन केलं आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपल्याला मांडलंच पाहिजे। हे आमचं कर्तव्य ते आम्ही मांडू आणि राज्यातलं हे सरकार जनतेच्या मतातलं नाही। आपण पाहिलं असेल की आज मुख्यमंत्री मंत्र्यांचा परिचय करून देत असताना सत्ता पक्षाचे बाकंसुद्धा वाजत नव्हते। म्हणजे सत्ता पक्षामध्ये सुद्धा कशा पद्धतीची निराशा आहे ते पण आपल्याला पाहायला मिळते आहे। हे लोक निवडून आलेत, तो उत्सव जो लोकांमध्ये असला पाहिजे, जे सरकार जनतेच्या मनातून येतं तेही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून त्या ईव्हीएमचा अर्थ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही लावावा, पण हे जनतेच्या मतातलं सरकार नाही, हे सातत्यानं आम्ही सांगत राहू, ही आमची भूमिका आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, हे सरकार जनतेच्या मतातलं असतं तर परभणीसारखी घटना घडली नसती। जनतेची भीती या सरकारला नाही। ज्या पद्धतीनं परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून तिथल्या लोकांना जे बेदम मारलं, एक जण काल त्याच्यातला दगावला। आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडला आणि स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पण आजच्या कामकाजाचा शोक प्रस्ताव असल्यामुळे तो राहिला, आता उद्या आम्ही त्याच्यावरची चर्चा घडवू। पण यांना जनतेची भीती राहिली असती तर यांनी परभणीमध्ये बेकसूर लोकांवर अमानुष लाठीचार्ज केला नसता। ज्या पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं, मुख्यमंत्री काल पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते, मी ऐकत होतो की जो कोणी तोडफोड करेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू। मग त्यांच्या पोलिसांनीच तोडफोड केलेली आहे, पोलिसांनीच त्या ठिकाणी लोकांना लाठीचार्ज केलेला आहे, ते दिसत आहे, त्याचे व्हिडिओ पण आपल्या माध्यमातून दाखवले गेलेत। मग पोलिसांवर कारवाई का नाही, तिथल्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई का नाही, तिथल्या SP वर कारवाई का नाही, हे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतील। जे सामान्य माणसासाठी कायदे आहेत ते मोठ्या अधिकाऱ्यांसाठी कायदे आहेत आणि मला असं वाटतं की दलितांवर ज्या पद्धतीनं परभणीमध्ये ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे, हे जाणूनबुजून केलं गेलेलं आहे। हे सरकारचाही दोष तेवढाच आहे। एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेला वेळेस थांबवता येतं, पण त्या आंदोलन 4 तासाच्या पलीकडे चालवण्याचं काम सरकारने केलेलं आहे। जेव्हा कलेक्टरकडे परभणीच्या महिला भेटायला गेल्यात तर तिथं 2च पोलीस होते। ज्यावेळेस लोक एकत्रित झाले त्यावेळेस पोलिसांची संख्या नाममात्र होती। बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना आणि संविधानाची विटंबना करण्याचं काम झाल्यानंतर, ज्या ठिकाणी आक्रोश निर्माण झाल्यानंतर वेळेस पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी ती घटना थांबवली असती तर मला वाटतं की ती घटना झाली नसती। पण एखादी घटना 4 तासाच्या पलीकडे अगर चालत राहिली तर ती सरकार प्रायोजित राहते आणि परभणीची घटना त्याच पद्धतीची सरकार प्रायोजित होती, हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते आणि सरकारने उत्तर द्यावं। आणि महाराष्ट्रामध्ये जसं भीमा कोरेगावमध्ये घटना झाली तशीच काल परभणीमध्ये घटना करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे, त्याच्यातून सिद्ध होईल। दुसरं, बीडमध्ये ज्या पद्धतीनं
तिथल्या सरपंचावर 3 टर्मचा सरपंच होता, तरुण सरपंच होता, सगळ्या लोकांना घेऊन चालणारा सरपंच होता. त्याला ज्या पद्धतीनं तुकडे तुकडे करून त्याला मारल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीनं म्हणजे अत्याचार केला गेला, त्याच्यावर नाचले गेले, हे महाराष्ट्रामध्ये होत आहे. पोलिसांना घटना माहिती होती. ज्या देशमुखाचे रिश्तेदार पोलिसांकडे होते ते तिथल्या लोकांशी बोलत होते, पोलीसवाले, की नाही आता येतोय असं ते पोलीसवाले सांगत होते. म्हणजे त्या ठिकाणी जो त्याला किडनॅप केलेलं होतं त्या सरपंचाला, देशमुखाला, त्या ठिकाणी पोलिसांना माहिती असताना पोलीस त्या ठिकाणी गेले नाहीत आणि त्याच्या मेल्यानंतरच, त्याचा मृत्यू झाल्यानंतरच, त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस ॲक्शनमध्ये येत असेल तर राजकीय हत्यासत्र या महाराष्ट्रामध्ये या व्हीएममधून निवडून आलेले सरकार करते आहे का, ही घटनासुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे. त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आणि आता आमदार, त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे. 9 कोटी रुपये गायब झाले. याच्याजवळ कुठून आले 9 कोटी मला माहिती नाही, पण जी माहिती आमच्याजवळ आहे की रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस, त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे. 9 कोटी गायब झाले. त्याच्याकडून 4.5 कोटी रुपये वसूल केले गेले आहेत. 4.5 कोटी रुपये मिळाले नाहीत म्हणून त्याच्यावर तिथं अत्याचार चाललेला आहे, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की व्हीएम मशीनमध्ये गडबडीने हे लोक निवडून आलेत आणि म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही. आणि आल्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर, बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे का, हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आज आम्ही स्थगनच्या माध्यमातून तो विषय सभागृहात मांडलेला होता, पण अध्यक्षांनी त्याला परवानगी दिलेली नाही. हा जो पवार नावाचा मनोरुग्ण जो सांगला जातो आहे तो 25 एकराचा शेतकरी आहे आणि त्या दिवशी जो बांगलादेशी हिंदूवर होणाऱ्या अन्यायाचा विरोधात जो मोर्चा निघाला होता, त्या मोर्चामध्ये हा पवार नावाचा मनोरुग्ण होता आणि त्याच आंदोलनाच्या नंतर त्याच वेळेस तो पोरगा तिथं गेलेला आहे. आता एक हा मनोरुग्ण होता, मग बाकी बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय होणाऱ्या मोर्चामध्ये किती मनोरुग्ण असतील याचा अंदाज एक आपल्याला मिळेल. मग मला असं वाटतं की बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय होतो म्हणून इथं मोर्चा काढला जातो. मग हा देशमुख कोण होता? तोही तो हिंदू होता ना. मग हिंदूला हातपाय कापून त्याच्यावर लघवी करून त्याच्या शरीरावर मृत्यूच्या नंतर नाचणाऱ्या मानसिकतेला काय म्हणणार आपण? कोणत्या हिंदूची गोष्ट करताय कोण? या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला ते घटना कशी झाली त्याचं मी तुम्हाला विश्लेषण मांडलं. ज्यावेळेस जे हिंदूचा मोर्चा निघाला होता, बांगलादेशी ज्या हिंदूवर जे अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधातलं ते आंदोलन होतं, तिथं हा होता पवार आणि तो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेजवळ गेला आणि तिथं त्यांनी संविधानाची विटंबना केली. ही घटना ते तशी आहे. त्याच्यामुळे हिंदू कोणत्या, भारतातलं हिंदू सुरक्षित नाही. बीडमध्ये जी घटना झाली, कुठले लोक सुरक्षित नाही. आता असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या घटना, परभणी, बीड, ह्या घटना, यूएमचा जो मुद्दा मार्कंडवाडीच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेने जो उभा केलेला आहे त्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन करून हे सगळे विषय डायव्हर्ट कसे करता येईल त्याचा प्रयत्न सरकार करते आहे का, असे मुद्दे या ठिकाणी निर्माण झालेले.